हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर का मोठ्यात काय झालंय काय माहिती, आज ना पूर्ण दिवस लाईटच नाही. आमच्या इकडल्या भागात तरी लाईट नाही आहे. रुपालीकडे केलता फोन तर ती म्हटली हाय आमच्याकडे लाईट, तर इथंच लाईट नाही. आज पाणी पण कमी आणि लाईट पण कमी, काय खरंच नाही. आज दिवसभर लाईट नसल्यामुळं काही करमत नाही. आणि आज ना एकदम अशी थंडी सुटली का नाही, भरपूर अशी थंडी सुटली. गावाकडे बी थंडी आणि इथं पण थंडी भरपूर, एकदम कुडकुडीच वाजते ना, एकदम हवा येते अशी थंड की सांगायलाच नको कसे. तर प्लेस थंडी वाजायला लागलेली आहे. तर काल परवा दिवशी आम्ही गेलो होतो ना रूम बुक करायला. तर त्याच्या अगोदर पण मी सांगितलं होतं तुम्हाला की आमचा रूम बुक करायचं होतं, म्हणजे जे ह्यांचं जे मॅटर झालं होतं त्याच्यामध्ये सांगितलं होतं की त्याच्यामुळंच त्याच टेन्शनमुळे ते तर त्यामुळे दादांनी त्यांना विचारलेलं की काय टेन्शन आहे का, तर त्यांनी सांगितलं की हा ह्याचं रूमचं टेन्शन आहे कारण भरायला वगैरे पैसे नाहीत, असं तसं बोलत होतं. तर तर ते त्यानंतर आम्ही मग रूम कसा बुक केला हा प्रश्न पण तुम्हाला पडला असेल की पैसे नव्हते, टेन्शन होतं, रूम कसं काय बुक केला. तर मी तर तुम्हाला अगोदर सांगितलेलं की आम्ही 1,00,000 रुपये भरलेले आहेत रूमसाठी, कारण आपला रूम जो आहे तो फिक्स करण्यासाठी, बुक करण्यासाठी. पण इथं रूमसाठी 4 ते 5 लाख रुपये लागतात, बरोबर का नाही, रूम बुक करण्यासाठी. आणि नंतरचं बाकीचं जे आहे ते लोन करणार असं. तर मी मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं की जानेवारीमध्ये त्यांनी आम्हाला पैसे मागितले होते, पैसे भरायचे जानेवारीमध्ये, कारण आपलं फिक्स जो होणार ते जानेवारी महिन्यात होणार. ते थोडंसं काय जे काम राहिले आहे ते मग पूर्ण करणार आणि मग 1-2 महिन्यातच आपल्याला चावी वगैरे देणार, असं चाललं होतं त्यांचं. म्हणजे जसं तुमचं हे होणार, काय म्हणूया त्याला, लोन होणार, लोन सँक्शन होणार, तसं तुम्हाला चावी मिळणार, डिस्बर्स झालं की चावी मिळणार असं. तर मग त्यासाठी पैसे नव्हते, तर एवढे पैसे कसं काय, आम्हाला पण टेन्शन. कारण घरच्यांना आम्ही सांगितलं होतं, आईला त्यांना, की ते ते पैसे देणार होते जे तुम्हाला मी सांगितलं ते आमचे पैसे होते. तर ते म्हटले की हां आम्ही देतो तुम्हाला, तुम्ही पुढे येतो रूमसाठी. तर त्यानंतर त्यांचं पण नव्हतं एवढं हे काय म्हणूया, त्यांचे पैशाची जमवाजमव झाली नाही, त्याच्यामुळं आम्हाला टेन्शन होतं इकडे. तर पैशाची जमवाजमव नाही आणि हे कसं काय ते कसं काय. तर त्यानंतर दादांना मी विचारलं होतं की दादा तुमच्याकडे आहेत का, तोपर्यंत आम्हाला द्या. तर दादा तेव्हा म्हटले होते हा बघू की माझा ऊस वगैरे जाणार आहे, तर तो गेला की मग तुम्हाला देईल मी, असं तसं बोलले होते ते. तर त्या गोष्टीला पण 2-3 महिने झाले होते आम्ही सांगितलेलं बोललेलं तसं. तर तोपर्यंत दादांचा ऊस काय गेला नव्हता. तर त्यानंतर मग दादांनी आणि त्यात हे असं होऊ का नको, ह्यांनी सांगू का नको की आम्हाला टेन्शन आहे, अजून पैशाची जमव नाही झाली, असं तसं. तर त्यात एक कमेंट पण आली होती बघा की तू तुझ्या पप्पांना माग ना मग पैसे, असं तसं. तर हो हे आहे, तर आहेच की एका मुलीला कशाला पैसे जर कमी पडत असले सासरी वगैरे, तर ते तिच्या आईवडिलांकडनं मागणार. तर जर आईवडिलांची परिस्थिती जर तशी नसेल तर ती कुठून देणार ना. आता समजा माझ्या वडिलांची परिस्थिती आहे की ते नोकरीला आहेत, सरकारी नोकरीला, त्याच्यामुळं मग ते देऊ शकतात, किंवा आम्हाला शेती आहे, शेतीच्या ह्याच्यावर ते देऊ शकतात. पण जर ज्यांच्याकडे नसेल त्यांनी काय करायचं. तर हा पण प्रश्न आहे की मुलीच्या प्रेमासाठी एखादा माणूस देऊ शकतो पैसे, मुलीच्या प्रेमासाठी, किंवा तुम्ही एक प्रकारे आत्ता घेऊ शकता गरजेपुरतं, नंतर मग त्यांना परत देऊ शकता. पण एखाद्याकडे नसेलच तर त्यांनी काय करायचं, हे स्वतःचं काम स्वतः केलं पाहिजे, बरोबर का नाही. आता घर तुम्हाला घ्यायचं म्हणलं, ही सगळी जिम्मेदारी तुमच्याकडे असायला पाहिजे. तर चला ते ठीक आहे, मला माझा विश्वास आहे की मी त्यांचे पैसे परत करेल, असं म्हणून मी त्यांना पैसे मागितले. तर दादा म्हणले ठीक आहे. तर दादांनी आम्हाला आता पाठवले पैसे, म्हणजे जे आम्ही पैसे भरले, बुक केलं आम्ही जे म्हटलं, तर ते पैसे दादांनी आम्हाला पाठवले. तर किती पैसे पाठवले असतील, दादांना मी सांगितलं की आम्हाला एवढे एवढे पैसे कमी पडत आहेत. तर ते म्हटले ठीक आहे, मग तू मला सांग जेव्हा पाहिजेत तेव्हा, कारण आता आपला ऊस वगैरे झालेला आहे त्याचं
तर मग तुला मी पाठवतो. तर मला खूप भारी वाटलं, कारण आपली नडी आडी जी आहे तर त्या नडीसाठी आपल्याला एक प्रकारे भारी पण वाटलं, दुसरीकडून एकीकडून भारी वाटलं, दुसरीकडून असं वाटलं की अरे आपल्याकडं नाहीत म्हणून त्यांना आपल्याला मागावं लागतं. जर त्यांच्याकडं नसतील तर मग आपलं म्हणजे कसं ना, लेकीने एवढं मागितलं ना आपलं देणं नाही होते, मग त्यांच्या जीवाला किती लागेल तरी. पण दादा म्हटले होते अगोदर, जर तुझ्याकडे जर नसेल तर मला सांग, मी तुला देईन, तुला मदत करायला तयार आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं अगोदर दादांना आणि त्यांना माझी जास्त काळजी आहे, कारण माझं हे असं आहे. त्या दोघींची एवढी काही काळजी नाही, त्याच्यामुळे ते त्यांना काय विचारत पण नाही, ते त्यांचं चालू असतं. आता रोहिणीचा फ्लॅट झाला, ताईचा पण फ्लॅट तिचं पण घर होते आणि राहते फक्त मी. त्याच्यामुळे दादा म्हटले की तुला मी कधी पण मदत करेल, तू मग कर, तुझं स्वतःचं घे. तर मग दादांना सांगितलं होतं आणि मग दादांनी आम्हाला एवढे एवढे लाख रुपये पाठवले. आता किती लाख पाठवले तर ते तुम्हाला सांगते. 1 लाख रुपये आम्ही भरले होते आणि मग त्यांना सांगितलं की आत्ता सध्या त्याला आम्हाला 2 लाख रुपये पाहिजेत. तर ठीक आहे दादा म्हणले, ठीक आहे, एवढे नसतील पण थोडेफार कमी बघतो मी. पण देवाच्या दयाने दादांकडे आले तेवढे पैसे आणि त्यांनी मग आम्हाला पाठवले, एक प्रकारे मदत म्हणून, नाही का, की तुम्ही आता घ्या आणि नंतर मग वापस करा. आणि हे माझ्या मनात सगळ्यांना मी सांगितलं, की आईंना त्यांना पण सांगितलं, माझ्या सासू सासऱ्यांना सांगितलं, मिस्टरांना सांगितलं की आत्ता जर आपल्याकडे पैसे नाही तर मग ते त्यांच्याकडनं घेऊ आणि नंतर आपण ह्यांना परत देऊया जेव्हा आपल्याकडे असेल तेव्हा, किंवा जेव्हा तुम्ही जर व्यवस्था करेल तेव्हा मग ते पैसे आपण फिरवू असंच. तर ते म्हणले ठीक आहे. आणि मग दादांनी मला पैसे पाठवले. तुम्हाला इथं मी तुम्ही बघितलं असेल फोटो वगैरे, तर ते पैसे पाठवल्याचे दादांनी मला पाठवले आणि तेच आम्ही मग बिल्डरला वगैरे दिले होते आणि त्याच्यामुळेच आमचं जे आहे ते बुक झालं. आणि अजून एक 1.5 लाख रुपये अजून भरायचे आहेत. तर त्यांना आम्ही सांगितलं की आमचं झालं की आम्ही देऊ, म्हणजे जेव्हा कधी आमच्याकडे येईल, बिल्डरला सांगितलं जेव्हा कधी आमच्याकडे म्हणजे जमवाजमव चाललीच आहे पैशांची, जेव्हा होईल तेव्हा मग आम्ही तुम्हाला देऊ असं. तर एक प्रकारे कुठंतरी डोकं म्हणजे 1 लाख ते भरलेले अगोदरचे आणि दुसरे हे आम्ही दादांकडनं म्हणजे दादांनी दिलं. म्हणजे त्यांना पण काळजी आहे मुलीचं व्यवस्थित व्हायला पाहिजे. कारण प्रत्येक वेळी ते जेव्हा कधी फोन करायचे किंवा जेव्हा कधी मी तिकडे जायचे तेव्हा म्हणायचे काय रे झालं तुझ्या घराचं. कारण लग्न जमवताना म्हणजे लग्नाच्या वेळेस पण माझे घरचे पण म्हटलेले की आम्हाला दुसरं घर घ्यायचं आहे म्हणून. तर त्याच्यामुळे मग ते विचारायचे की झालं का तुमचं असं तसं. तर घ्यायचं म्हणून 10 वर्ष झाली तरी अजून काही घेणं होत नव्हतं. तर प्रत्येक वेळेस म्हणायचे जर असेल गरज तर मला सांग, मी तुला करेल मदत. मग आत्ता त्यांना फायनली सांगितलं, दादांनी फायनली पैसे पाठवले आणि आमचं फायनली घर बुक झालं. तर ह्या प्रोसेसमध्ये खरंच दादांचं खूप हे आहे योगदान की त्यांनी दिलं पैसे. नाहीतर नातेवाईक कधी आणि अपेक्षा पण ठेवू नये कधीच कोणाकडून, कारण जे करायचं असतं ते आपल्यालाच करायचं असतं. आपला संसार आहे. पण माझ्या घरचे आहेत तसे मला प्रत्येक वेळी मदत करतात. ह्याच्या अगोदर पण मला मदत केली होती, म्हणजे जेव्हा समीक्षाचं बिल भरायचं होतं तेव्हा पण दादांनी मला पैसे पाठवले होते, कमी पडत होते म्हणून तेव्हा पण पाठवलेले. त्याच्या अगोदर पण माझ्या मिस्टरांच्या नोकरीसाठी तो माणूस जेव्हा पैसे मागत होता तेव्हा पण त्यांनी मला पैसे पाठवलेले की एवढे एवढे घे म्हणून. पण ते आम्ही परत दिले होते त्यांना, फक्त समीक्षाचे वेळेस नव्हते दिले कारण दादांनी ते तिच्यासाठी दिले होते. तर आता हे जे पैसे आहेत ते बघू, आता दादांना आले म्हणजे देणारच आहेत, पण लवकरात लवकर आले तर लवकरात लवकर देऊ. पण भारी वाटतं आता आपलं स्वतःचं घर होणार आहे आणि दादांनी त्यासाठी मदत केली, ह्यासाठी खूप छान वाटतं एक प्रकारे. तर असं आहे. तर असं सांगायची गरज नाही की तू तुझ्या घरच्यांकडनं माग किंवा काय कर, असं ज्या बायका कमेंट करतात ना, तर ज्यांची परिस्थितीच नसेल त्यांनी कुठं काय करायचं. ज्यांची परिस्थितीच नाही तिच्या माहेरच्यांची किंवा त्यांना कसं आपण मागणार ना. नाही, हा सल्ला तुम्ही नाही देऊ शकत तुझ्या घरच्यांना माग म्हणून. एक ताईने दिला होता मला हा सल्ला, तर तिला किती दुःख वाटेल त्या मुलीला पण जिला तुम्ही सल्ला देताय. करेक्ट आहे, लाईट आली आता, हो का, करेक्ट आहे, लाईट आली. कारण त्या मुलीला किती दुःख वाटेल
की माझ्याकडे होतं, समजा माझे मिस्टर माझे वडील जे आहेत ते आमच्या नशिबाने आहेत कामाला, त्याच्यामुळे जिथं मी त्यांना हाक मारेल तिथं मला ते मदत करायला तयार आहेत. पण ज्यांचं नाही त्यांनी काय करायचं, ते एक प्रकारे नाही का हे केल्यासारखं होतं टॉर्चर. त्याच्यामुळे असं सल्लं तरी नका देऊ प्लीज. ठीक आहे, तर चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.